या ठिकाणी यमुनोत्रीसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंचं रजिस्ट्रेशन आणि 50पेक्षा वय अधिक असणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी आरोग्य तपासणी केली जाते आणि नंतरच या यात्रेसाठी परवानगी दिली जाते। आपण यात्रेच्या सुरुवातीला जे काही रजिस्ट्रेशन केलं आहे त्याची या ठिकाणी तपासणी होते आणि या ठिकाणी पार्किंग आहे। प्रचंड संख्येने या ठिकाणी आज सकाळीच यात्रेकरू आलेले दिसत आहे। ही रजिस्ट्रेशनसाठी लाईन आहे। नावाचं हे ठिकाण आहे या ठिकाणी प्रत्येक गाडीतून जाणाऱ्या प्रवाशाची नोंद या ठिकाणी घेतली जाते, जेणेकरून यात्रेसाठी किती प्रवासी गेले आणि किती परतले याची नोंद या ठिकाणी ठेवता येते। आम्ही पोहोचलोय गंगोत्री धाम या ठिकाणी। भागीरथी नदीचे उगमस्थान आणि हिंदूंसाठी अतिशय पवित्र असं ठिकाण ते म्हणजे गंगोत्री। या ठिकाणी आता आम्ही आज आलेलो आहोत। अतिशय सुंदर असं वातावरण आहे। सकाळी प्रचंड धुकं होतं आणि आता छानपैकी ऊन पडलंय आणि या ठिकाणचा या डोंगरावरची हिरवाई अगदी मन मोहून टाकते। या हिमालयातील डोंगर रांगा, बर्फ, धुकं, हे वृक्षराजी पाहण्याचं फार दिवसांचं स्वप्न एकदाच आज पूर्ण होतं। आमच्यासारखे असंख्य पर्यटक या ठिकाणी आलेले आहे। जवळपास 1 महिनाभर गंगोत्री धामची यात्रा बंद होती। 8 सप्टेंबरपासून यात्रा चालू झालेली आहे। गर्दी कमीच आहे। हे सगळे देवदार वृक्ष दिसतात। गंगोत्री मंदिरात जाताना या ठिकाणी रांगेसाठी टोकन घ्यावं लागतं। त्यासाठी आपण यात्रेपूर्वी केलेल्या रजिस्ट्रेशनचाच वापर करून या ठिकाणी टोकन प्राप्त होतं आणि मग आपण रांगेत जाऊन या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे। पर्यटकांसाठी सुंदर अशी निवास व्यवस्था देखील गंगोत्री या ठिकाणी उपलब्ध आहे। हा रस्ता सरळ मंदिराकडे जातो आणि आम्ही आता त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहोत। गर्दी कमी असल्यामुळे लवकरच दर्शन होईल, फार काही रांगा असणार नाही असं वाटतंय। त्यामुळं चला आता पुढे दर्शन घेऊन मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।